आज महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडत असताना लोकशाहीचा उत्सव असायला हवा होता. मतदार निर्भयपणे मतदान करेल, यंत्रणा पारदर्शकपणे काम करेल आणि निवडणूक आयोग हा संपूर्ण प्रक्रियेचा निष्पक्ष पहारेकारी असेल. ही अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात आजचा दिवस संपेपर्यंत जे चित्र समोर आलं ते लोकशाहीसाठी अस्वस्थ करणारं होतं. प्रश्न उपस्थित करणारे आणि व्यवस्था किती विस्कळीतपणे काम करते आहे हे दाखवणारे ठरले. इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणूक, लाखो कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, आदर्श आचारसंहिता, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग हे सगळं असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गैरप्रकारांच्या, गोंधळांच्या आणि थेट हिंसाचाराच्या बातम्या समोर येत राहिल्या. प्रश्न असा आहे की एवढ्या प्रचंड यंत्रणेनंतरही जर मतदान प्रक्रियेवर संशय घेतला जात असेल तर ही लोकशाहीची विश्वासार्हता नेमकी कुठे उभी आहे? धुळ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली. तिथे मतदान यंत्र फोडल्याची माहिती समोर आली. मतदान यंत्रावर हात उचलला जाणं ही केवळ कायदा व सुव्यवस्थेची समस्या नाही, तर ती लोकशाहीवरची थेट चढाई आहे. याच ठिकाणी सत्ताधारी गटातील नेत्यांकडून परस्परावर आरोप प्रत्यारोप झाले. एकीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले, तर दुसरीकडे सगळं काही सुरळीत असल्याचा दावा केला जात राहिला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. मतदान केंद्रात ठाकरे गटाच्या उमेदवार मतदान केंद्रात बसल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या उमेदवाराला बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. प्रश्न असा आहे की मतदान केंद्रात कोण बसू शकतं, कोण बसू शकत नाही, हे नियम इतके स्पष्ट असताना अशी परिस्थिती निर्माण कशी होते? निवडणुकीतील सगळ्यात मोठा वाद निर्माण झाला तो शाईवरून. निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की 2011 पासून मार्कर स्वरूपातील इंडेलिबल इंक वापरली जाते आणि तीच पद्धत भारतीय निवडणूक आयोगही वापरतो. मात्र त्याच वेळी सोशल मीडियावर, व्हिडिओमध्ये, त्या क्लिप्समध्ये आणि प्रत्यक्ष मतदाराकडून असे आरोप समोर आले की मतदानानंतर काही वेळातच ही शाई सॅनिटायझर, नेलपेंट रिमूव्हर किंवा इतर द्रव्यांनी निघत आहे. याआधी कधीही न घडलेली ही बाब अनेकांच्या मनात संशय निर्माण करणारी ठरत आहे. पुणे महानगरपालिकेत बोगस मतदारांच्या आरोपावरून मोठा गोंधळ झाला होता. एका ठिकाणी राडा झाला तर दुसरीकडे निवडणूक आयोगाची गाडी सुद्धा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली. बोगस मतदार हा शब्द ऐकला की थेट निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. जर मतदारच खरे नसतील तर निकाल किती खरे राहतील? छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला बोगस मतदार सापडल्याचा आरोप करण्यात आला. अकोल्यात मतदारावर दबाव टाकल्याचे आरोप झाले. जळगावमध्ये तर बोगस मतदाराला मारहाण करून त्याच्या कमरेत लाथा घालून त्याला मतदान केंद्राच्या बाहेर काढल्याचा प्रकार देखील आपण आज पाहिला. हे दृश्य म्हणजे लोकशाहीची शान नाही, तर तिची शोकांतिका आहे. कल्याण डोंबिवलीतच आणखी एक गंभीर आरोप झाला. शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या नावात छेडछाड करून शेखर ऐवजी शेख केल्याचा आरोप करण्यात आला. नावातला हा बदल केवळ अक्षरांचा नाही, तर तो मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे. मतदारात गोंधळ पडला तर त्याचा थेट फायदा कुणाला होतो हा प्रश्न तिथे उपस्थित होतो. नांदेडमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असतानाही एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात घुसून मारहाण केल्याची बातमी समोर आली आहे. एवढ्या कडेकोट बंदोबस्तात अशी घटना घडणं हे पोलीस यंत्रणा आणि निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि महिला मतदारामध्ये वाद झाल्याच्या घटना देखील आज आपण सर्वत्र पाहिल्या. जळगावमध्ये शाई निघत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्रभाग क्रमांक 25D मध्ये राष्ट्रवादीचं बटन दाबूनही मतदान नोंदवलं जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ईव्हीएम मशीन ब कड क्रमाने लावली नसल्याचे आरोपही काही ठिकाणी झाले होते. मुंबईत अभिनेत्री हेमा मालिनी यांना विशेष वागणूक दिल्याचा आरोप झाला. प्रश्न असा आहे, लोकशाहीत सगळे मतदार समान नसतात का? मग सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटी यांच्यात फरक का? या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा दावा केला की निकालानंतर दोष द्यायला विरोधक आधीपासूनच तयारी करत आहेत. पण प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर एकाच दिवशी एकाच राज्यात विविध ठिकाणाहून आरोप समोर येत असतील तर ते सगळे केवळ सबबी आहेत का, की व्यवस्थेत खरोखरच काहीतरी गंभीर चुकत आहे? भारतामध्ये 1962 पासून इंडेलिबल शाईचा वापर केला जातो आणि आजपर्यंत ती लोकशाहीची ओळख मानली जात होती. पण आज जर तीच शाई संशयाच्या भोवऱ्यात अडकत असेल
तर तो केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तो विश्वासाचा आणि या लोकशाहीचा प्रश्न आहे. एकंदरीत आज महाराष्ट्रात जे घडलं ते केवळ निवडणुकीतले किरकोळ वाद नाहीत, हा लोकशाहीचा आरसा आहे, ज्यात व्यवस्था स्वतःच विस्कळीत, संशयास्पद आणि प्रश्नांनी भरलेली दिसत आहे. निवडणूक आयोग खरोखरच निष्पक्ष आहे का, की सत्तेच्या दबावाखाली त्याची धार बोथट होत चालली आहे? लोकशाहीवर हा घाला आहे का, की लोकशाहीला हळूहळू असंवेदनशील बनवलं जात आहे? हा प्रश्न आज प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण लोकशाही कमकुवत झाली तर त्याची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागते. थांबूया या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस एका नवीन विषयासह आपल्या चावडीवर. धन्यवाद.